मी विधवा झाल्यावर माझ्या जाऊबाईने माझे लग्न तिच्या नवऱ्याबरोबर करून दिले आणि ती माझी सवत बनून रात्रंदिवस माझी सेवा करू लागली. रोज रात्री ती मला 2 गुलाबजामुन सोबत देशी घीचे पराठे खायला द्यायची आणि म्हणायची, लवकरच तू आमच्या कुटुंबाला वारस देणार आहेस. आणि जेव्हा मी सकाळी उठायचे तेव्हा ती माझ्या पर्समध्ये खूप पैसे ठेवायची आणि मला डॉक्टरकडे घेऊन जायची. एक दिवशी आम्ही दोघींनी एकाच रंगाच्या स्कार्फने तोंड झाकल्यामुळे नर्सला आम्हा दोघींना ओळखता आले नाही. तेव्हा ती नर्स हळूच माझ्या कानाजवळ येऊन म्हणाली, आज तुम्ही तिला झोपेच्या गोळ्या देऊ नका. त्यामुळे मला आता संशय आला होता. म्हणूनच त्या रात्री मी काही खाल्ले नाही आणि झोपेचे नाटक करून पडून राहिले. काही वेळानंतर जवळजवळ माझा जीवच जायचा राहिला होता, कारण तिथे तर माझे नाव राधिका आहे. माझ्यासोबत माझ्या आयुष्याने इतका मोठा विनोद केला आहे की मी सांगू शकत नाही. मी विचार करत राहिले की सर्व काही ठीक आहे, पण सगळं बर्बाद होत होतं. मी मान्य करते की मी मतलबी होती. माझी कहाणी ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. शेवटी तुम्ही लोकच ठरवा की मी बरोबर केले की चूक केले. मी 19 वर्षाची असतानाच माझं लग्न करून देण्यात आले. माझ्यासाठी माझ्याच आईच्या एका नातेवाईकांनी स्थळ सुचवलं होतं, पण माझ्या सासरकडील लोक सुद्धा आमच्याच भागातील होते. आम्हालाही नेहमी येता जाता ती लोक पाहायची. आम्ही बऱ्याच कार्यक्रमात एकमेकांना भेटलोही होतो. माझे ज्या घरात लग्न होणार होते ती एक जॉईंट फॅमिली होती आणि त्या घरातील दोन्ही मुलांची लग्न एकत्रच होणार होती. माझ्या होणाऱ्या दिराची बायको पसंत करून झाली होती आणि दुसऱ्या मुलासाठी त्यांनी मला पसंत केली होती. तसे माझे कुटुंब खूप चांगले होते. माझे आई बाबा चांगल्या परिवाराशी संबंधित होते आणि मी त्यांची एकुलती एक मुलगी होती. माझ्या दिराच्या बायकोचे नाव रेश्मा होते. आमच्या दोघींचे लग्न एकत्र झाले होते, पण ती दिसायला इतकी चांगली नव्हती, म्हणून जी लोक येत होती ती माझी स्तुती करत होती. सर्व म्हणत होते की तू खूप चांगली दिसत आहेस. माझा नवरा अविनाश दिसायला साधारण होता. कळत नकळत मी रेश्मासोबत खूप वाईट वागली होती, कारण लग्नाच्या दिवशी सर्वच लोक माझी स्तुती करत होते आणि तिच्याकडे कोणी पाहतही नव्हते. तरी सुद्धा ती बिचारी खूप शांतपणे बसली होती. असे म्हणतात की 2 मुलींची लग्न एकत्र कधीच करू नये, नाहीतर अशा प्रकारची फजिती होते. पण माझ्या सासरची लोक त्यांचे पैसे वाजवत होते. सासरचे लोक म्हणत होते की आम्हाला दोन्ही भावांची लग्न एकत्र करायची आहेत. आम्हाला तर पैशांची काहीच कमी नाही. शेवटी त्या लोकांची इच्छा, आपण काय करू शकतो. आमचे लग्न झाले. आम्ही दोघींनीही आपापल्या नवीन आयुष्याची सुरुवात केली. दिवस खूप चांगले जात होते. कोणतीही समस्या नव्हती. माझा नवरा माझ्यावर खूप प्रेम करत होता आणि माझी प्रत्येक गोष्ट ऐकून घेत होता. आमचे विचारही खूप चांगले जुळत होते. पण या उलट माझ्या दिराच्या खोलीतून नेहमी वाद, जोरजोरात ओरडण्याचा आवाज यायचा. अगोदर मला वाटले की ही खूपच साधारण गोष्ट आहे, कारण लग्नाच्या सुरुवातीला एकमेकांना समजून घेईपर्यंत थोडा वेळ जातो, त्यामुळे वादविवाद तर होणारच. त्यानंतर नवरा बायकोला एखादे मूल झाले की एकमेकांना समजून घेतात. परंतु इथे तर यांच्यात खूपच जास्त भांडणे होत होती. माझा दीर त्याच्या बायकोवर जोरात ओरडायचा. जेव्हा याविषयी मी माझ्या नवऱ्याला सांगितले तेव्हा तो म्हणाला, नवरा बायकोच्या भांडणात आपण न पडलेले बरे. एक दिवस मी त्यांच्या खोलीच्या बाहेरून जात होते तेव्हा माझ्या कानावर दिराचे शब्द पडले आणि मी जागेवरच थांबून त्यांचे बोलणे ऐकू लागले, कारण माझ्या दिराच्या तोंडून मी माझे नाव ऐकले होते. मला समजत नव्हते की माझे नाव घेऊन तो त्याच्या बायको बरोबर का ओरडत होता. मी विचारात पडली होती की माझ्याकडून तर काही चूक झाली नाही ना. पण मला माहित होतं की माझ्याकडून तर असे काहीही झालेले नव्हते. मी तर त्याच्या कोणत्याही बाबतीत दखलही देत नव्हती, कारण माझ्या नवऱ्याने मला सांगितले होते की तुला असे काही करण्याची गरज नाही, म्हणून मी त्यांना त्यांच्या परिस्थितीवर सोडून दिले होते. एक दिवशी माझ्या धीराने मला थांबवलं आणि तो म्हणाला की वहिनी, तुम्ही माझ्या बायकोला काहीतरी शिकवा ना. तिला तुम्ही जरा समजावून सांगा तुमच्यासारखी नटून थटून राहायला. तेव्हा मी माझ्या धीराला समजावले की तुमची बायको खूपच चांगली आहे, तिला मेकअप करण्याची काय गरज आहे. तर माझा धीर म्हणाला की ती अजिबात चांगली दिसत नाही. तुम्ही सगळेच तिला दिलासा देत असता, म्हणूनच ती स्वतःकडे अजिबात लक्ष देत नाही. एक दिवशी माझा नवरा लवकर घरी आला नाही. त्यांनी सांगितले की त्याचे काम आहे, यायला उशीर होईल. पण त्याच दिवशी माहित नाही नक्की काय झाले होते. त्या दिवशी सकाळपासून माझ्या मनात एक बेचैनी निर्माण झाली होती. तेवढ्यातच आम्हाला एक वाईट बातमी ऐकायला मिळाली की माझा नवरा आता या जगात नाही. त्याचा रोड ऍक्सिडेंट झाला आहे. माझा नवरा आणि धीर दोघेही बाईकवरून बसून जात असताना त्यांची बाईक एका कारवर धडकली. माझ्या धीराला कमी लागले होते, पण माझा नवरा मात्र जागेवरच दगावला होता. मी ही बातमी ऐकूनच बेशुद्ध पडली.
माझ्या लग्नाला अजून 1 वर्षही झाला नव्हता आणि मी विधवा झाली होती. नवरा गेल्यानंतरही मी सासरीच राहत होते. हे दिवस माझ्यासाठी खूप वाईट होते. सगळेच लोक म्हणू लागले की ह्या मुलीचे आयुष्य बर्बाद झाले आहे. आता हिच्यासोबत कोण लग्न करणार? आजकाल तर कुमारिका मुलींनाही स्थळं मिळत नाहीत. माझ्या धीराची बायको ही खूप उदास झाली होती. मला सारखी समजावत होती, पण मी माझा संपूर्ण राग तिच्यावर काढला. मी म्हणाली, तुझ्या नवऱ्यासोबत माझा नवरा गेला होता, त्यात माझा नवरा वारला. कुणालाही बोलायला खूप सोपं असतं की स्वतःला सांभाळून घे, पण जेव्हा स्वतःवर ही परिस्थिती ओढवेल ना तेव्हा समजेल. जर तू माझ्या जागी असतीस आणि मी तुला विचारले असते की एवढे इतके मोठे दुःख तू कशी सहन करशील, तेव्हा तुझ्या मनाला किती वाईट वाटले असते. तुझा नवरा तर सही सलामत आहे, पण माझे तर आयुष्यच उद्ध्वस्त झाले आहे. माझे हे बोलणे माझ्या धीराने सुद्धा ऐकले होते, पण तो काहीच बोलला नाही. माझा नवरा गेल्यानंतरही मी सासरीच राहण्याचा निर्णय घेतला, कारण मला माझ्या नवऱ्याच्या आठवणीत जगायचे होते. आणि यामुळे दुसरे लग्न न करण्याचा निर्णयही मी केला होता. माझ्या नवऱ्याला जाऊन आज 6 महिने झाले. जेव्हा माझ्या धीराच्या बायकोने माझ्या सासूसमोर एक प्रस्ताव मांडला, तेव्हा घरच्यांनीही त्या गोष्टीला दुजोरा दिला. सगळ्यांनाच तिची ही गोष्ट पटली होती. रेश्मा मला तिची सवत बनवू इच्छित होती. तिचे असे म्हणणे होते की मी तिच्या नवऱ्यासोबत म्हणजेच माझ्या धीरासोबत लग्न करावे. विशेष म्हणजे घरातील सर्व माणसे आणि माझा धीरही या गोष्टीला तयार झाला होता. आता सर्व लोक एकत्र बसले होते तेव्हा माझा धीर म्हणाला की त्या दिवशी मीच बाईक चालवत होतो, भाऊ माझ्या मागे बसला होता. मला असं वाटत आहे की माझ्या भावाने माझ्या वाटेला येणाऱ्या मृत्यू स्वतःच्या अंगावर ओढून घेतला आणि स्वतः मात्र जीवाला मुकला. म्हणूनच त्याची जबाबदारी मला घ्यायची आहे. घरच्यांचेही हेच म्हणणे होते की आम्ही तुला खूप आनंदात या घरात घेऊन आलो होतो आणि तू आमच्या मुलाची शेवटची निशाणी आहेस. तुझ्याकडे पाहून आम्हाला आमच्या मुलाची आठवण येते, म्हणून तू याच घरात राहा. माझ्या आई वडिलांनाही बोलवण्यात आले होते. त्यांनाही ही गोष्ट पटली होती. जर मुलगा म्हणजे माझा धीर या लग्नाला या गोष्टीला तयार आहे, तर मग दुसरं कोणाला बोलण्याचा काहीच अर्थ नाही. माझी जाऊबाई रेश्माही तयार होती. रेश्मा माझ्या हातावर हात ठेवत म्हणाली की तू बरोबर बोलली होतीस की कुणाला समजवणे खूप कठीण असते, पण त्याच्या दुःखाला वाटून घेणे खूप अवघड असते. मी माझ्या नवऱ्याला तुझ्यासोबत शेअर करायला तयार आहे. माझी काही तक्रार नाही. ही गोष्ट मला फार विचित्र वाटली, पण माझ्या सासरचे, माझे आई वडील सर्वांनी मला सांगितले की हा सर्वोत्तम निर्णय आहे आणि सर्वजण माझ्या धीराचे कौतुक करू लागले की त्यांनी खूप चांगला निर्णय घेतला आहे. आपल्या भावाच्या विधवेशी लग्न करण्यापेक्षा चांगले काय असू शकते. सर्वजण त्याच्या बायकोचे म्हणजे रेश्माचेही खूप कौतुक करू लागले आणि म्हणाले की देव प्रत्येकाला अशी बायको देव जिने आपल्या नवऱ्याला योग्य मार्ग दाखवला आहे. नाहीतर आजकाल बायकोला अशा गोष्टींचा खूप राग येतो. प्रत्येक गोष्ट करताना मोठ्याची आज्ञा पाळावी, म्हणून मी पण लग्नाला हो म्हणाली. मी यापूर्वी कधीच हट्ट केला नव्हता. माझ्या आई वडिलांनी मला सांगितल्याप्रमाणे मी पहिल्याही लग्नाला होकार दिला होता. आता माझा धीर माझा नवरा झाला होता. मी अजूनही माझ्याच खोलीत राहत होती. ज्या खोलीत मी अगोदर राहत होती ती खोली अजूनही माझीच खोली होती, पण माझा धीर जो आता माझा नवरा बनला होता त्याच खोलीत तो माझ्याकडे आला होता. माझ्या दुसऱ्या लग्नाला 1 आठवडा झाला होता तेव्हा रेश्मा माझ्या खोलीत आली. तिने एका प्लेटमध्ये 2 गुलाबजामुन आणि 1 पराठा आणला होता. ती म्हणत होती की मी हे तुझ्यासाठी आणले आहे. मी स्वतःच्या हाताने बनवले आहेत. हे देशी तुपात तयार केले आहेत. मी म्हणाली, तू ह्या वेळेला मला हे सर्व का खाऊ घालतेस? असंही मला रात्री खाण्याची सवय नाही. त्यावर ती म्हणाली, आता तुला स्वतःची खूप काळजी घ्यावी लागेल. जर तू स्वतःची काळजी घेतलीस तर तुझे आरोग्य उत्तम राहील. देव तुला लवकरच गोड बातमी देऊ. मी म्हणाले, तुला माझ्या मुलामध्ये इंटरेस्ट का आहे? तू स्वतःच्या मुलाला मिळवण्यासाठी हे सर्व का करत नाहीस? त्यावर ती म्हणाली, मी पण रोज असेच करते, पण तुलाही मूल व्हायला हवे. आपल्या दोघींनाही मूल झालेले मला आवडेल. तेव्हा मी म्हणाले की काश मला माझ्या नवऱ्यापासून मूल झालं असतं, तर कमीत कमी आज त्याची निशाणी माझ्याजवळ राहिली असती. हे ऐकून रेश्मा माझ्याकडे आश्चर्याने पाहत म्हणाली. हे ऐकून तिला फार विचित्र वाटले, परंतु भावांमध्ये कोणतीही गोष्ट लपून राहत नसते. माझ्या नवऱ्याने मला आधीच सांगितलं होतं की तुझा पहिला नवरा जो आता या जगात नाही, तो तुला कधीच मूल देऊ शकला नसता. जगाच्या नजरेत तू एक वांजोटी बनली असतीस. जे घडते ते चांगल्यासाठीच घडते. मी म्हणाली, माझा नवरा मेला ही चांगली गोष्ट आहे का? ती म्हणाली, माझ्या बोलण्याचा अर्थ तसा मुळीच नव्हता. मला वाटलं तुझं भलं व्हावं, नाहीतर कोण आपला नवरा कुणासोबत शेअर करतो? तू माझ्या उपकारांचा असा मोबदला देत आहेस का? मी विचार करू लागली की माझं लग्न तिच्या नवऱ्यासोबत करून तिला काय फायदा होईल. तरीही तिने हे सर्व केले. मी तिची माफी मागितली आणि गुलाबजामुन व पराठा खाल्ला.
ती खरोखरच चांगली होती. तिने माझी खूप काळजी घेतली. तिने आजपर्यंत माझ्याशी कधीही गैरवर्तन केलं नाही. उलट मीच एकदा तिच्यावर रागवली होती आणि तिला बरं वाईट बोलली होती, तरीही ती काहीच बोलली नव्हती. आणि माझा दुसरा नवरा सुद्धा माझ्यावर खूप प्रेम करत होता. माझ्याप्रती त्याचा माझ्याबद्दलचा दृष्टिकोन पूर्वीसारखा अजिबात नव्हता. तो जरा लाजाळू होता, पण तो पहिल्या दिवसापासून असा वागत होता जसे की मी पहिल्या दिवसापासून त्याची बायको आहे. त्याचे माझ्यावर खूप प्रेम होते. तो माझी खूप काळजी घ्यायचा. कधी कधी मला त्याला जबरदस्तीने माझ्या खोलीतून बाहेर काढावे लागायचे आणि त्याला सांगावे लागत होते की जा आणि तुझ्या पहिल्या बायकोला ही वेळ दे, जिने माझ्यासाठी एवढा मोठा त्याग केला आहे. पण माझा नवरा लहान मुलांसारखा हट्टीपणा करायचा आणि माझ्या खोलीतून बाहेर जातच नव्हता. माझ्या सासूबाईंनी सुद्धा मला समजवले की तुझ्याकडून तू नवऱ्याला जास्त प्रेम दे. तू खूप सुंदर आहेस, पण त्याच्या पहिल्या बायकोने सुद्धा तुझ्यासाठी हे सर्व केलं आहे. तू कधीही त्याला त्याच्या बायकोपासून दूर ठेवू नकोस. त्यावर मी माझ्या सासूबाईंना म्हणाली होती की मी असे अजिबात करत नाही, पण तो माझा नवरा आहे, त्याची कोणतीही गोष्ट मी टाळू शकत नाही ना. काही झाले तरी मी त्याला खोलीबाहेर धक्के मारून बाहेर काढू शकत नाही ना. कळत नकळत कदाचित मी रेश्मासोबत खूप चुकीचं करत होते, कारण तिने मला खूप साथ दिली होती. मी तिला सर्व काही सांगितले होते की प्रत्यक्षात मी काहीही करू शकत नाही. तुला पुरुषांबद्दल माहिती आहे ना, त्याला स्वतःलाच माझ्या खोलीतून बाहेर जायचे नसते. त्यावर रेश्मा म्हणाली, हरकत नाही, अशीही तू परकी थोडीच आहेस, तू तर त्याची बायको आहेस. ही चांगली गोष्ट आहे की तुमच्या दोघांचे नाते घट्ट होत आहे. त्या स्त्रिया खूप भाग्यवान असतात ज्यांचे नवरे त्यांना खूप पसंत करतात, आणि ज्यांच्या नवऱ्यांना त्यांच्या बायका आवडत नाही त्या खूप दुर्भाग्यशाली असतात. हे बोलत असताना रेश्मा कुठेतरी हरवली होती. ती खूपच चांगली होती आणि माझी खूप काळजी देखील घेत होती. ती मला रोज रात्री चांगल्या चांगल्या वस्तू खाऊ घालायची, दूध पाजायची आणि माझे चेकअप करण्यासाठी मला नेहमी डॉक्टरकडे घेऊन जायची. डॉक्टरांनी मला सांगितले होते की तू लवकरच आई होणार आहेस. डॉक्टरकडे जाणे तर आमचा एक बहाणा होता. तिथे जवळच एक पार्क होतं. तिथे जाऊन आम्ही दोघे फिरायला जात होतो, गप्पाही मारत होतो. याशिवाय रेश्मा आणखी एक काम करत होती. रात्री रेश्मा माझ्या डोक्याजवळ पैसे ठेवून निघून जात होती. एकदा तर मला वाटलं तिच्याकडून चुकून राहिले असतील, म्हणून मी म्हणाली, तू खोलीत आली होतीस ना, तेव्हा चुकून तू माझ्या खोलीत पैसे विसरली आहेस. पण ती म्हणाली, ते पैसे माझे नाहीत, मी तुझ्यासाठी ठेवले होते. मी म्हणाली, तुझ्याकडे इतके पैसे कुठून आले आणि तू मला तुझे पैसे का देत आहेस? मी कुठून आणणार? खरं तर माझ्या नवऱ्याने मला ते दिले होते आणि सांगितले होते की तू पण त्याची बायको आहेस, म्हणून तुलाही खर्चासाठी पैसे द्यायला हवे. तेव्हा मी आश्चर्याने म्हणाली की आपला नवरा एवढे पैसे कमवतो? तर ती म्हणाली, आपला नवरा पहिल्या दिवसापासूनच भरपूर पैसे कमवत आहेत. कधी कधी वाटायचे की मागचेच पैसे पडून आहेत, पण मला पुन्हा जास्त पैसे मिळायचे. माझे नशीब चमकले होते. आता तूही त्याची बायको आहेस, म्हणून मी अर्धे पैसे तुझ्यासाठी ठेवून जाते. मी म्हणाली, ठीक आहे, ही चांगली गोष्ट आहे. याचा अर्थ ते माझ्या नवऱ्याचे पैसे होते. माझ्या पहिल्या नवऱ्याची आठवण माझ्या हृदयातून गेली नव्हती, पण माझे आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचले होते. आता मी कोणाची विधवा नसून कोणाची तरी बायको होते. आता रेश्मा आणि माझ्यात खूप प्रेम वाढले होते. आम्ही दोघींनीही सारख्याच गोष्टी घ्यायला सुरुवात केली होती. एक दिवशी आम्ही दवाखान्यात गेलो तेव्हा मी आणि रेश्माने एकसारख्या स्कार्फने तोंड बांधले होते. त्यामुळे कदाचित नर्सकडून काही चूक झाली असेल. जेव्हा तिने आम्हाला डॉक्टरांकडे नेले, जाण्यापूर्वी तिने माझ्या कानाजवळ येऊन सांगितले की आज तुझ्या सवतीला झोपेच्या गोळ्या देऊ नकोस. हे ऐकून मी हैराण झाली की ती काय बोलत आहे. मी एक नजर रेश्माकडे पाहिले आणि विचार केला की ती मला झोपेच्या गोळ्या देते आहे का, कारण ती रोज रात्री माझ्यासाठी पराठे आणि गुलाबजाम बनवून आणते, सोबतच दुधाचा ग्लासही असतो. त्यात ती मला झोपेच्या गोळ्या मिसळून देत होती का? पण झोपेच्या गोळ्या देऊन ती माझ्यासोबत काय करत होती? माझ्या मनात अचानक हजारो प्रश्न निर्माण झाले. मला वाटले की नर्सकडून काही चूक झाली आहे, पण तिच्याकडून काही चूक झाली नव्हती, कारण तिने स्पष्टपणे रेश्माचे नाव घेतले होते. आणि मग रेश्मा माझ्याबरोबर इतकी छान कशी वागू शकते? कारण तिने तिच्या नवऱ्याचे लग्न माझ्यासोबत लावून दिले होते आणि आता तिची इच्छा होती की मी तिच्या नवऱ्याच्या मुलाला जन्म द्यावा. ती स्वतःही होऊ शकत नाही का? हे सर्व काय होते? नवऱ्याबरोबर बोलावे की काय, असा विचार केला. काय करावे मला समजत नव्हते. शेवटी मी माझ्या नवऱ्याला हे सर्व काही सांगण्याचा विचार केला. पण आज माझ्या नवऱ्याने मला अशी एक गोष्ट सांगितली की हे संपूर्ण चित्र माझ्यासमोर उघड झाले. मी आज तुला जे काही सांगणार आहे ते ऐकून तू मला सोडून जाऊ नकोस. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि माझ्या भावाच्या मृत्यूनंतर मला तुझ्यासोबत लग्न करायचे होते.
मला माझी बायको अजिबात आवडत नव्हती ना तिला बोलण्याची पद्धत आहे ना पेहराव्याची पद्धत. मी नेहमी तुला तिचे उदाहरण द्यायचो. तेव्हापासून ती तुझा खूपच तिरस्कार करू लागली होती. तेव्हा मी तिला सांगायचो की तू वहिनीसारखी का वागत नाहीस. ती माझा तिरस्कार करते हे ऐकून मला आश्चर्य वाटले. पण तिने तुझे लग्न माझ्यासोबत का लावून दिले. तेव्हा माझा नवरा म्हणाला की ती कोण आहे जी मला लग्न तुझ्यासोबत लावून देणारी. कदाचित आपल्या नशिबातच आपले लग्न लिहिले असेल. माझा भाऊ हे जग सोडून गेला. त्याच्या जागी मी गेलो असतो तर बरे झाले असते. माझा भाऊ पण खूप छान माणूस होता. पण कदाचित हेच आमच्या नशिबी असेल. त्यानंतर मला वाटले की मी तुझ्याबरोबर लग्न करावे. मला तुला आधार द्यायचा होता. मला तुला माझी बायको बनवायची होती. म्हणून मी तिला हे करायला लावलं. तिला हे अजिबात करायचे नव्हते. पण मी तिला सांगितले की जर तू माझ्या लग्नाबद्दल घरी बोलली नाहीस तर मी तुला घटस्फोट देईल. म्हणून तिने हे मान्य केले. मग मी तिला हेही म्हणालो की तिने तुझी खूप काळजी घ्यावी कारण माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. मला माझे संपूर्ण आयुष्य तुझ्यासोबत घालवायचे आहे. जेव्हा माझ्या नवऱ्याने मला सांगितले तेव्हा मी देखील माझ्या नवऱ्याला संपूर्ण गोष्ट सांगितली. तेव्हा माझा नवरा आश्चर्यचकित झाला. तो म्हणाला तुझ्यासाठी मी कधीच तिच्याकडे पैसे दिले नाहीत. ती तुझ्याबरोबर खोटं बोलत आहे. आपण एक काम करू शकतो. ज्या डॉक्टरकडे रेश्मा तुला घेऊन जाते आपण तिला जाऊन भेटू. मग आम्ही दोघेही ताबडतोब त्या डॉक्टरांकडे गेलो. पण डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी माझ्या स्कार्फने माझा संपूर्ण चेहरा झाकून घेतला आणि माझ्या नवऱ्याला तर डॉक्टरांनी पाहिलेच नव्हते. मग आम्ही डॉक्टरांना खोटे सांगितले की आम्हाला काहीतरी चुकीचं काम करायचं आहे. तेव्हा डॉक्टरांनी मला सांगितलं की मी गर्भपात नक्कीच करेन पण त्या बदल्यात तुला इतके पैसे द्यावे लागतील. त्यानंतर आम्ही डॉक्टरांना सांगितले आम्ही तुमची रेकॉर्डिंग करून घेतली आहे. तू इथे चुकीचं काम करतेस तेही लाच घेऊन. हे ऐकून डॉक्टर घाबरून थरथर कापू लागली आणि म्हणाली तुम्ही हे कोणालाही सांगू नका अन्यथा माझा परवाना रद्द होईल. मी डॉक्टर राहणार नाही. मग मी तिला म्हणाले ठीक आहे. मग मला तुझ्याकडे येणाऱ्या स्त्रीबद्दल सांग जिचे नाव रेश्मा आहे. ती म्हणाली ती रेश्मा नावाची स्त्री तिच्या सवतीला माझ्याकडे घेऊन आली होती. मग मी म्हणाली ती मीच आहे आणि हा माझा नवरा आहे. मी तिला तोंड दाखवल्यानंतर तिने लगेच ओळखले आणि म्हणू लागली रेश्मा म्हणाली होती की तिला असे औषध द्या की ती कधीच आई होऊ शकणार नाही आणि शक्य असेल तर असे करा की त्यात तिचा जीव गेला तरी चालेल म्हणजे स्लो पॉइझन. हे ऐकून मी पूर्णपणे स्तब्ध झाली. माझा नवराही खूप घाबरला होता. तिला तुझा जीव घ्यायचा होता. नक्कीच तिला तुझ्याकडून बदला घ्यायचा आहे कारण मी तिच्यासमोर तुझी स्तुती करतो. माझ्या नवऱ्याने ही गोष्ट हॉस्पिटलमध्ये सर्वांना सांगितली आणि डॉक्टरांचे म्हणणेही सर्वांना सांगितले जेणेकरून ही गोष्ट सगळ्यांना करावी. डॉक्टरांसोबत बोलून झाल्यावर आम्ही लगेच घरी पोहोचलो. तेवढ्यात समोरच रेश्मा दिसली. तेव्हा माझा नवरा म्हणाला की रेश्माने माझ्या बायकोची माफी मागावी आणि पुन्हा असे कृत्य करणार नाही शपथ घ्यावे. मी तिला माफ करेन अन्यथा मी तिला घटस्फोट देईन. हे ऐकून रेश्माने तिचे खरे रूप दाखवले. ती म्हणू लागली की तुझ्याकडून माफी कोण मागत आहे आणि तुझ्यासोबत राहायचे आहे तरी कोणाला. आपल्याच बहिणीवर वाईट नजर ठेवणारा घाणेरडा माणूस आहेस तू. नाही राहायचे मला तुझ्यासोबत. दे मला घटस्फोट. माझ्या नवऱ्याने तिला घटस्फोट दिला नाही पण ती कायमची निघून गेली. मी आजही तिच्याबद्दल विचार करते तेव्हा मी हैराण होते की लोकांचे चेहरे आणि त्यांचे वागणे पाहून ते तुमच्यासोबत काय करत आहेत हे तुम्ही ओळखू शकत नाही. कधी कधी खूप निष्पाप वाटणारी माणसं ही खूप धोकादायक असतात. रेश्माच्या मनात माझ्याबद्दल तिरस्कार तेव्हाच निर्माण झाला होता जेव्हा माझ्या नवऱ्याने तिच्यासमोर माझी स्तुती करायला सुरुवात केली. तो तिला प्रत्येक वेळी माझं उदाहरण देत होता. मग तिला सांगितले की माझे लग्न ही वहिनीसोबत लावून दे. माझ्या नवऱ्यानेही चुकीचे केले होते पण रेश्माने त्याच्या बदल्यात माझ्यासोबत चुकीचे करायला नको होते. ती तर माझा जीव घ्यायला निघाली होती. मला तर वाटले होते की या सगळ्या प्रकरणानंतर मी कधीच आई होऊ शकणार नाही. माहित नाही ती किती दिवसांपासून मला औषध देत होती. पण ज्या व्यक्तीला या जगात यायचे असते त्याला कोणीही थांबवू शकत नाही. देवाच्या आशीर्वादाने मी एका गोंडस मुलीला जन्म दिला. देवाने आम्हाला एक मुलगी दिली होती आणि देवाच्या आशीर्वादानेच मी माझ्या आयुष्यात खूप आनंदी आहे. रेश्मा कुठे गेली आता ती कोणासोबत आहे हे मला माहित नाही. तिने पुन्हा लग्न केले की नाही हे मला माहित नाही. पण कधी कधी वाटतं की माझ्या नवऱ्यानेही तिच्यावर अन्याय केला आहे. तिच्या ह्या परिस्थितीला तोच कारणीभूत आहे. तिने आपल्या सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. परंतु जर कोणी तुमच्यासोबत वाईट केले तर त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही देखील त्याचे वाईट करा. एक चांगला माणूस तोच असतो जो आपल्यासोबत वाईट वागणाऱ्याचेही चांगले करतो. मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला जर का ही गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा शेअर करा आणि गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा. धन्यवाद.